जीवनात लग्न करणे म्हणजे फक्त करार नसून तो एक संस्कार आहे व त्या संस्काराचा प्रत्येकानं आपल्या जीवनात मान ठेवलाच पाहिजे. कुठल्याही संकट समयी मनुष्य आपल्या ध्येयापासून ढळला तर तो जिवंत असूनही मेल्यासारखाच असतो. कोण काय करते, कसे करते, का करते, या सर्वांपासून जेवढे दूर राहाल तुम्ही तेवढेच जगामध्ये आनंदी व सुखी राहाल. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाहीये, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक दुःखे संपून जातील. जीवनात अनेकदा आपण खूप चुका करतो, पण त्यामुळे निराश न होता त्या चुका सुधारण्याची व चांगले घडण्याची शक्यता आपण शेवटपर्यंत सोडू नये. ज्ञान हे संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण संपत्तीचे रक्षण तुम्हाला करावेच लागते, पण ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे की जे पावलोपावली जीवनाच्या या प्रवासात तुमचेच रक्षण करत असतात. माणूस कर्म करताना मनमानी करू शकतो, परंतु त्याचे फळ भोगताना मात्र त्याला मनमानी करता येत नाही, ते फळ त्याला भोगावेच लागते. खऱ्या लोकांवरही तेवढाच विश्वास ठेवा जेवढा तुम्ही औषधांवर ठेवता. औषध थोडे कडू असेल, पण तुमच्यासाठी ते फायद्याचेच असते. जर तुमच्याजवळ 10 रुपये असतील तर 5 रुपयाची भाकरी घ्या व 5 रुपयाचे गुलाबाचे फूल घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगवते तर गुलाबाचे फूल तुम्हाला जगायचं कसं ते शिकवते. तारुण्य म्हणजे चुका करणे, प्रौढत्व म्हणजे त्या चुकांसाठी लढत बसणे व वृद्धत्व म्हणजे फक्त त्या चुका का केल्या म्हणून पश्चात्ताप करत बसणे हे होय. आयुष्यात नेहमी नियम अवश्य करावा, पण तो अगदी थोडाच असावा. पण नियम केल्यानंतर मात्र तो नियम आपण आपल्या आयुष्यभर जपावा. डोके शांत असेल तर निर्णय चुकत नाही, आणि भाषा गोड असेल तर माणसे तुटत नाही. जगा इतके की आयुष्य कमी पडेल आणि हसा इतके की आनंद कमी पडेल. संसारात नवरा बायकोचे विचार व तत्वे एकमेकांना समजून घेणारी असतील तर त्या दोघांचा संसार अतिशय सुखाचा व समाधानाचा होत असतो.